नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अकोला नाका रेल्वे ब्रिजवर अपघातामध्ये चिमुकलीचा मृत्यू, अकोटात रास्ता रोको आंदोलन। अकोला नगर रेल्वे ब्रिजवर अपघातामध्ये चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी अकोटात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते। 2 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 10 वाजता ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात कुमारी निधी वय 5 वर्षे या मुलीचा जागीच मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला। अपघाताला कारणीभूत असलेल्या संबंधित विभागावर व तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी आंदोलनामध्ये करण्यात आली। अपघाताला कारणीभूत असलेल्या अकोला नाक्यावरील रेल्वे ब्रिजवर पथदिवे लावण्यासाठी तसेच शिवाजी महाराज चौक ते शिवाजी कॉलेज व अकोला रोडवर गतिरोधक बसविण्यासाठी आंदोलन करण्यात आले। अकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर नरेंद्र बेंबरे यांनी आंदोलनाला भेट देऊन ब्रिजवर पथदिवे लावण्याची हमी दिली। यानंतर सदरचे आंदोलन स्थगित केले। या आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, मृत मुलीचे काका हरीश जेसवानी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, विशाल आगरे, गोलू भगत, मनोज खंडारे, रोशन पर्वतकर, सारंग मालानी, अचल बेलसरे, डॉक्टर गजानन महल्ले, अक्षय तेलगोटे, विजय ढेपे, विजय चंदन, सुभाष सुराणे, दिनेश घोडेश्वर, डॉक्टर प्रमोद चोरे, शैलेश इंगोले, उमेश आवारे, विजय दयावाणी, मोहन पेसवानी, ओम डेंबल्ला, अशोक पारवानी, राहुल जेसवानी आदींसह सिंधी समाजातील नागरिक तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनावेळी अकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल मालवे व किशोर जुनगरेया यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। आणि इथं एकही गतिरोधक नाही आहे रस्त्यावर आणि एक लाईट नाही आहे। मला अकोटच्या या बीएनसी विभाग आले आणि नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याला आव्हान आहे, तुम्हाला भडवीतो किती पैसे पाहिजेत, तुम्हाला जर पैसा पाहिजे भोकरीतो आम्ही शिवाजी चौकात बसतो, भीक मागतो, तुमच्या तोंडावर पैसे फेकून मारतो, पण हे हरामखोर धंदे बंद करा। इथं आज एक पोरगी मेली, आज त्या मुलीचा आई बाबाचं फक्त खराब झालं, एक घरातून कुटुंब माणूस गेला, त्या आई बाबाची वेदना काय, हे सारे हरामखोर अकोटातले अधिकारी पैशासाठी काही करतात, काही घेणं देणं नाही। एक लाईट नाही आहे रस्त्यावर, त्या रस्त्यावर एक लाईट नाही आहे। आज या रस्त्यावर 4-4 शाळा आहेत, इथं विवेकानंद, इथं विवेकानंद लाल मार्ग शाळा आहे, या शाळेवर लहान पोरं असतात, इथं एक गतिरोधक सुद्धा लागणार नाही आहे। 3 दिवस अगोदर मी त्या बीएनसीच्या सुलताने साहेबाला फोन केला की साहेब म्हटलं तुम्ही त्या 2-4 जे शाळा तिथं गतिरोधक लावा, ते म्हणे माझं काम नाही आहे, म्हणे ते हायवेचा रस्ता आहे म्हणे, अबे तू फक्त पैसे खाण्यासाठी अधिकारी असत काय, हायवे म्हणजे काय फक्त पैसे खायचा धंदा आहे काय। आमची इथं विनंती आहे, इथं साहेब आमची मला तुमचं मान सन्मान करतो साहेब, आम्ही इथं हे जे या लोकांनी धंदे लावले तिथं यायला किती पैसा पाहिजे तुम्ही सांगा ना, नगरपालिकेचं शिवले ना, आम्ही भीक मागतो आपण लोक